चला एक कल्पना करूया, एका अशा शेतीची जी स्वतः स्वतःला सांभाळते. एक अशी स्मार्ट जागा जिथे पिकांच्या वाढीसाठी लागणारी अगदी योग्य परिस्थिती आपोआप तयार होते. हे काही सायन्स फिक्शन नाही, तर आजच्या स्मार्ट ग्रीनहाऊसचं वास्तव आहे. तर या जगात नेमकं काय घडतंय तेच आज आपण समजून घेणार आहोत. हे समजून घेण्यासाठी आपण या हायटेक ग्रीनहाऊसला एक सजीवच मानूया, नाही का? विचार करा, जसं आपल्या शरीरात वेगवेगळे अवयव असतात तसंच या ग्रीनहाऊसलाही आहे. आजूबाजूला काय चाललंय हे कळण्यासाठी सेन्सर्स म्हणजे संवेदी अवयव आहेत. माहितीवर विचार करून निर्णय घेण्यासाठी एक डिजिटल मेंदू आहे आणि निर्णय अंमलात आणण्यासाठी स्नायूसुद्धा आहेत. आपल्याला माहीतच आहे की पारंपरिक शेतीसमोर आव्हानं तर खूप आहेत. बदलतं हवामान, मजुरांची कमतरता, उत्पादनातली अनिश्चितता. पण या सगळ्यावर एक जबरदस्त उत्तर म्हणून समोर आले आहेत हे आधुनिक पॉली हाऊसेस. तंत्रज्ञानाचा वापर करून या सर्व समस्यांवर मात कशी केली जाते तेच आपल्याला आता पाहायचंय. चला तर मग आपल्या या सजीव ग्रीनहाऊसच्या पहिल्या भागाकडे वळूया, त्याचे संवेदी अवयव. हे म्हणजे इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स, जे या संपूर्ण प्रणालीला तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीची, तिच्या जगाची ओळख करून देतात. आता बघा, जसं आपल्याला डोळे, कान, त्वचेमुळे आजूबाजूचं वातावरण कळतं, तसंच हे ग्रीनहाऊस तापमान, आर्द्रता, प्रकाश, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि अगदी बाहेर वाहणाऱ्या वाऱ्याचा वेगसुद्धा ओळखू शकतं. आणि हे सगळं शक्य होतं ते वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक सेन्सर्समुळे. आता इथे कार्बन डायऑक्साईडची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. आपल्याला माहिती आहे की वनस्पती प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न बनवतात आणि त्यासाठी त्यांना CO2 लागतो. हे NDR सेन्सर्स हवेतल्या CO2चं प्रमाण इतक्या अचूकपणे मोजतात की प्रणाली वनस्पतींना त्यांचं अन्न अगदी योग्य प्रमाणात मिळेल याची खात्री करते. आणि यावरून हे स्पष्ट होतं की CO2चं प्रमाण मोजणं हे फक्त पिकांच्या वाढीसाठीच नाही, तर एकंदरीत एक निरोगी वातावरण टिकवून ठेवण्यासाठीही किती महत्त्वाचं आहे. तर मग LDR सारखे प्रकाश सेन्सर काय करतात? सोप्या भाषेत सांगायचं तर हे ग्रीनहाऊसचे डोळे आहेत. ते प्रणालीला सांगतात की आता बाहेर ऊन किती आहे, त्यानुसार अतिरिक्त लाईट लावायची गरज आहे की जास्त उन्हापासून वाचण्यासाठी पडदे लावायचे आहेत, म्हणजे वनस्पतींना नेहमी परफेक्ट लाईट मिळतो. ठीक आहे, तर आता सेन्सर्सनी भरपूर माहिती गोळा केली, पण ह्या माहितीचं करायचे काय? त्यावर विचार करून निर्णय कोण घेणार? तर इथे एंट्री होते या प्रणालीच्या मेंदूची, म्हणजेच कंट्रोलरची. नियंत्रणाचा सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे ऑन ऑफ. म्हणजे कसं की तापमान वाढलं, चला पंखे चालू करा, कमी झालं मग हीटर लावा. पण ग्रीन हाऊसमधलं वातावरण हे इतकं सोपं नसतं. तिथे अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात, त्यामुळे एवढं साधं लॉजिक नेहमीच कामी येत नाही. तर मग खरा प्रश्न हा आहे की जेव्हा तापमान, आर्द्रता, प्रकाश असे अनेक घटक एकाच वेळी बदलत असतात आणि एकमेकांवर परिणाम करत असतात, तेव्हा ही प्रणाली हे सगळं कसं सांभाळते? याच्यासाठी नक्कीच जास्त हुशार आणि शक्तिशाली प्रोसेसिंग सिस्टमची गरज लागणार. आणि इथेच या प्रणालीचा खरा मेंदू कामाला लागतो. रिअल टाईम प्रोसेसर, FPGA आणि IO मॉड्यूल्स हे सगळे एकत्र येऊन एक जबरदस्त क्लोज्ड लूप फीडबॅक सिस्टम बनवतात. म्हणजे सेन्सरकडून माहिती घ्यायची, त्यावर प्रचंड वेगाने विचार करायचा आणि लगेच कृती करायची. हे चक्र अविरत चालू राहतं. हे शब्द थोडे टेक्निकल वाटतील, पण यांचं काम सोपं आहे. RTOS म्हणजे समजा एक अत्यंत शिस्तप्रिय मॅनेजर, जो प्रत्येक काम वेळेवर होईल याची खात्री करतो. FPGA म्हणजे एक सुपरफास्ट टीम जी एकाच वेळी अनेक कामं करू शकते. आणि कॉम्पॅक्ट RIO सारखे सिस्टम या सगळ्यांना एकत्र आणते. आणि हा मेंदू फक्त साधे आदेश देत नाही, तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतो. म्हणजे अनुभवातून शिकतो आणि माणसांसारखे हुशार निर्णय घेतो. तो परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतो. ठीक आहे, मेंदूने तर निर्णय घेतला, पण तो अंमलात कोण आणणार? त्यासाठी लागतात स्नायू. आणि इथे येतात या प्रणालीचे ॲक्च्युएटर्स, जे मेंदूचा प्रत्येक आदेश प्रत्यक्षात उतरवतात. तर हे ॲक्च्युएटर्स म्हणजे काय? सोप्या शब्दांत हे आहेत या प्रणालीचे हातपाय. कंट्रोलरकडून येणाऱ्या डिजिटल सिग्नलला ते भौतिक कृतीमध्ये बदलतात. इथे आपण पाहू शकतो की प्रत्येक डिजिटल आदेशाचं रूपांतर एका भौतिक कृतीत कसं होतं. मग ते खिडक्या उघडणं असो, पाण्याची फवारणी करणं असो किंवा झाडांना पाणी देणं असो, प्रत्येक काम हे ॲक्च्युएटर्स अचूकपणे पार पाडतात. हे चित्र बघून थोडं किचकट वाटू शकतं, पण याचा अर्थ सोपा आहे. मेंदूकडून आलेला छोटासा इलेक्ट्रिक सिग्नल रिले आणि ड्राईव्हमधून मोठा होतो आणि मग पंख्यासारख्या मोठ्या उपकरणांना चालवतो. हे सगळं एका उत्तम प्रकारे जुळून आलेल्या ऑर्केस्ट्रासारखं काम करतं. तर आपल्याकडे संवेदी अवयव आले, मेंदू आला, स्नायूही आले,
पण या सगळ्यांना जोडणारी एक मज्जासंस्था सुद्धा हवी, बरोबर, जी या सगळ्यांमध्ये संवाद घडवेल आणि यांना बाहेरच्या जगाशी जोडेल. आणि इथेच खरी शक्ती आहे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoTची. इथे बघा डेटाचा प्रवास कसा होतो. शेतातल्या सेन्सरपासून माहिती निघते, वायरलेस पद्धतीने म्हणजे झिगबी किंवा वायफायने ती एका ठिकाणी गोळा होते आणि तिथून थेट क्लाउडवर म्हणजे इंटरनेटवर जाते. आणि मग ती माहिती आपल्या कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर उपलब्ध होते. आणि हे फक्त कागदावर नाहीये. इथे बघा, डावीकडे आहे ती संकल्पना आणि उजवीकडे आहे ते खरंखुरं मशीन, ज्याला ह्युमन मशीन इंटरफेस म्हणतात. याच्यावरून एखादा ऑपरेटर सगळं काही कंट्रोल करतो. आता IoTमुळे मिळणारे फायदे तर जबरदस्त आहेत. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपल्या ग्रीनहाऊसवर लक्ष ठेवता येतं. वर्षानुवर्षांचा डेटा जमा करून भविष्यात काय होऊ शकतं याचे अंदाज बांधता येतात. आणि प्रत्येक गोष्टीची नोंद असल्याने उत्पादनाच्या गुणवत्तेची 100% हमी देता येते. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? आपण नेमकं कोणत्या दिशेने चाललो आहोत? थोडक्यात, हे आहे शेतीचं भविष्य. आपण पाहिलं की कसं सेन्सर्स, कंट्रोलर, ॲक्च्युएटर्स आणि IoT म्हणजे संवेदना, मेंदू, स्नायू आणि मज्जासंस्था हे सगळं एकत्र येऊन एक संपूर्ण, बुद्धिमान आणि स्वयंचलित प्रणाली तयार करतात. ही प्रणाली कमीत कमी संसाधने वापरून जास्तीत जास्त आणि उत्तम दर्जाचं उत्पादन घेण्यास सक्षम आहे. शेवटी एक प्रश्न. विचार करा, जेव्हा अशी विचार करणारी शेती सर्वसामान्य होईल, तेव्हा आपल्या अन्न पुरवठा साखळीवर आणि आपल्या खाण्याच्या सवयींवर याचा काय परिणाम होईल? हे खरोखरच शेतीमधील एका नवीन क्रांतीची नांदी आहे.